शेतकरी कर्जमाफी 2026 ही महत्वाची कामे पूर्ण करा, अन्यथा लाभापासून वंचित राहा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सखाराम राठोड आणि तुमचं स्वागत आहे आपल्या शिवम कृषी टेक मंठालोणा रोड ढोकसाळ या अधिकृत चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यभरात कर्जमाफीच्या चर्चांना उधाण आलं आहे. 2026च्या नवीन कर्जमाफी योजनेची घोषणा झाली आहे, पण अनेक वेळा असं होतं की योग्य माहिती अभावी किंवा छोट्या तांत्रिक चुकामुळे आपले शेतकरी बांधव या लाभापासून वंचित राहतात. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. जर तुम्ही या काही गोष्टी वेळेत पूर्ण केल्या नाहीत तर कदाचित तुमच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे येणार नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा. सर्वात प्रथम पाहूया योजनेची पार्श्वभूमी आणि महत्व. शेतकरी मित्रांनो, सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी केवळ कर्ज असणं पुरेसे नाही. यावेळी प्रशासनाने प्रक्रियेत काही महत्वाचे बदल केले आहेत. ही योजना पारदर्शक व्हावी आणि खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी काही कडक अटी घालण्यात आल्या आहेत. अनेकदा आपण बँकेत चक्रा मारतो, पण तुमचे आधार लिंक नाही किंवा तुमचे नाव यादीत नाही असे उत्तर मिळतात. हे टाळण्यासाठी आपल्याला आधीच सज्ज व्हायचं आहे. त्यासाठी पहिली महत्वाची जी पायरी आहे ती म्हणजे EKYC. सर्वात महत्वाचं काम म्हणजे EKYC. गेल्या काही वर्षात आपण पाहिलं की ज्याचे आधार कार्ड बँकेशी किंवा कर्ज खात्याशी लिंक नाही त्यांना लाभ मिळणार नाही. काय करावे तर तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा महाई सेवा केंद्रावर जाऊन तुमच्या आधार प्रमाणीकरण तपासा. जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर तो आधी अपडेट करून घ्या, कारण OTP शिवाय तुमची KYC पूर्ण होणार नाही. हे लक्षात ठेवा. बायोमेट्रिक म्हणजेच अंगठा लावून तुमची माहिती अपडेट असल्याची खात्री करा. नंबर 4, कागदपत्राची पडताळणी. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची कागदपत्रे. कर्जमाफीच्या अर्जासाठी कोणती कागदपत्रे अद्ययावत असणे गरजेचे आहे तर नंबर 1, 7/12 आणि 8A. तुमच्या जमिनीचा डिजिटल स्वाक्षरी असलेला नवीन उतारा काढून ठेवा. नंबर 2, बँक पासबुक. तुमच्या कर्ज खात्याचे पासबुक अपडेट करून घ्या. त्यावर तुमचे नाव जसे आधार कार्डवर आहे तसेच आहे का याची खात्री करा. नंबर 3, रेशन कार्ड. अनेकदा कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळावा यासाठी रेशन कार्डची अट असते, त्यामुळे तेही अपडेट ठेवा. नंबर 4, सामायिक क्षेत्र. सामायिक क्षेत्र असल्यास जर जमीन सामायिक असेल तर इतर वारसांना किंवा त्यांच्या वारसांची सहमती पत्राची गरज लागू शकते. आणि नंबर 5, बँक खात्याशी संबंधित कामे. शेतकरी मित्रांनो, हे नीट ऐका. अनेक शेतकऱ्यांची 2-3 बँकांमध्ये खाती असतात. तुमचं कर्ज ज्या बँकेत आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमचा आधार नंबर मॅप आहे की नाही हे मॅनेजरला विचारून घ्यायचं आहे किंवा ती खात्री करून घ्यायची आहे. जर तुमचं खाते इनऍक्टिव्ह म्हणजेच बंद असेल तर त्यात काही व्यवहार करून ते सुरू करा. बँकेच्या रेकॉर्डमध्ये तुमच्या नावात किंवा आडनावात चूक असेल तर ती आताच दुरुस्ती करून घ्या. आधारावर जसं सखाराम आणि बँकेत सखा असं असेल तर तांत्रिक अडचण येऊ शकते. नंबर 6, पोर्टलवर नाव तपासणे आणि तक्रार निवारण. सरकार जेव्हा कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करतं तेव्हा आपलं नाव त्यात आहे की नाही हे पाहण्यासाठी घाई करू नका. जर यादीत नाव नसेल तर घाबरून न जाता आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदवण्याची सोय असते. तुमच्याकडे कर्जाचा पूर्ण हिशोब म्हणजे लोन स्टेटमेंट तयार ठेवा, जेणेकरून गरज पडल्यास आपण पुरावा देऊ शकतो. नंबर 7 आणि शेवटचं जे की शिवम कृषी टेकचा जो महत्वाचा जे सल्ला आहे. शेतकरी बांधवांनो, आम्ही शिवम कृषी टेकच्या माध्यमातून नेहमीच तुम्हाला नवनवीन तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची माहिती देत असतो. मंठालोणा रोड ढोकसाळ परिसरातील शेतकऱ्यांनी
जर काही अडचण येत असेल तर आपल्या दुकानाला नक्की भेट द्या. आपण तेथे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. शेतीमध्ये फक्त कष्ट करून चालत नाही, तर अशा सरकारी योजनांचे लाभ घेण्याची किंवा लाभ घेण्यासाठी कागदोपत्री देखील आपण सक्षम राहिलं पाहिजे. तर मित्रांनो, ही होती कर्जमाफी 2026 संदर्भातील महत्वाची माहिती. 1 नंबर आधार लिंक करा, नंबर 2 ई-केवायसी पूर्ण करा, नंबर 3 कागदपत्रे अपडेट ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली विचारू शकता. आणि हो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर म्हणजेच ह्या आयकॉनला दाबा, जेणेकरून पुढच्या महत्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पाहत राहा शिवम कृषी टेक. धन्यवाद. जय जवान, जय किसान.